आता महाराष्ट्रातील व कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटच्या ठिकाणी हे मंदिर त्याच ठिकाणी एकदम शेवटला. मग तिथून बहुतेक काही कर्नाटक जिल्हा चालू होतं. मग आणि हे प्लेस जे शिल्पकार आहेत व इतिहासकार आहेत त्यांच्यासाठी एकदम बेस्ट प्लेस आहे. कारण का या मंदिराचे आकर्षक म्हणजे या मंदिराचा देखावाच असा आहे की तुम्ही त्या मंदिराकडे आकर्षित होणारच. कारण का या मंदिराचे बारीक नक्षीकाम प्लस त्या दगडामध्ये जे मूर्ती कोरलेली आहेत ते म्हणा, प्लस त्या मंदिराचा आराखडा, म्हणजे एकदम बेस्ट प्लेस आहे. येऊन व्हिजिट करा, खूप मस्त प्लेस आहे ते. तर आता आपण पोहोचलेलो आहोत शिरोळ मध्ये. हा जो रोड तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे शिरोळवाडी रोड एकदम बेस्ट रोड आहे, काय प्रॉब्लेम नाही. या रोड साठी 5 स्टार रेटिंग आतापर्यंत. इथून पुढचा प्रवास अजून खूप बाकी आहे आपल्याला. म्हणजे माझ्या घरापासून उदगाव ते खिद्रापूर हे कमीत कमी 30 ते 35 किलोमीटरचं अंतर आहे. तर कमीत कमी मिनिमम 40च्या स्पीडनं 40 ते 50च्या स्पीडने गेला तर 1 तास ते पाऊण तास लागतो आपल्याला जायला. तर आता आपण पोचलेलो आहोत शिरोळमध्ये. शिरोळमध्ये आपण काहीतरी खाणार. कारण का हे मी रिझन सांगतो. शिरोळ, वाडी, कुरुंदवाड ह्या 3च ठिकाणी तुम्ही काहीतरी खाऊ शकता. काहीतरी म्हणजे हॉटेल ह्या लाईनलाच आहेत चांगले. आणि जिथं जाणार आहे पण त्या ठिकाणी हॉटेल्स वगैरे काही जास्त नाही आहेत. कारण का ते गाव एकदम खेडा आहे. बेस्ट मंदिर असून सुद्धा आपण त्या मंदिरला व्हिजिट, जास्त टुरिस्ट नसल्यामुळे त्या ठिकाणी काही इम्प्रुव्हमेंटच झालेली नाही आहे जास्त. आता थोडीफार आहे. म्हणजे काय आहे की थोडेसे भेळचे गाडे वगैरे असे काहीतरी आहेत, त्यामुळे ते तेवढंच आहे, बाकीचं काही नाही. मग आपण थोडस इथे नाश्ता करणार, मग आपण जाणार. नाश्ता करण्यासाठी प्लेस म्हणजे शिरोळ मधलं शिरोळ कचेरीच्या समोर एक हॉटेल आहे, उडपी हॉटेल. तिथं आपण करणार. कारण का हा रोड मला पूर्ण माहित आहे, म्हणजे या साईडचा मला माहित आहे म्हणून मी एवढं सांगालोय. तर आपण पोहोचलेलो त्या ठिकाणी. तिथंच आलेलो आहोत त्या हॉटेल जवळ. या हॉटेलचं नाव आहे भारत कॅफे. भारत कॅफे या हॉटेलचं नाव आहे.